माननीय आमचे प्रभारी चन्नीथाला साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ आणि जो अजेंडा जो आमचा पार्लमेंटचा होता तोच अजेंडा घेऊन आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहे। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे, गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, महागाईचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि भ्रष्टाचार जसं कर्नाटकमध्ये 40% कमिशनवाली भ्रष्टाचाराची सरकार होती, महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण 70% कमिशन भ्रष्टाचारामध्ये अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं सरकारचं आज विषय आहे। आज आपण पाहतोय की विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। जनतेचे पैसे लुटले जातात आहे, बँकेचे कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात योजना दाखवतात, कागदावर दाखवतात आणि त्याचा परिणाम पण सुद्धा आपण आता परवा पाहिलं आपण की अटल सेतूमध्ये सुद्धा रस्त्याला तडे गेलेले आहेत असं चित्र आपण पाहतो आहे। राज्यामध्ये अनेक याच्यामध्ये समृद्धी मार्गामध्ये झालेला भ्रष्टाचार असे खूप उदाहरणं आपल्याला सांगता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी मराठा वाद निर्माण करून आरक्षणाचे जे मुद्दे करून महाराष्ट्राला पेटवलं गेलं त्याला एकच पर्याय आहे, जातीनिहाय जनगणना, आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना ही करायची भूमिका राहुल गांधीजींनी पूर्ण देशामध्ये मांडली। तोच विषय घेऊन आम्ही या आरक्षणाचे प्रश्न जे भाजपने भडकवून ठेवलेले आहे महाराष्ट्रामध्ये, जातीमध्ये वाद निर्माण करून ठेवलेला आहे, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाऊ अशी भूमिका आजच्या मीटिंगला झाली आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार येईल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।